आज नरेश अरोरांचा फोटो ट्विट करत म्हणतात की दादांच्या अपघातानंतर हे कुठे आहे, काय इंडिकेशन आहेत, काय म्हणायचं तुम्हाला ते? नाही, ते आमचे PR चालवायचे. त्यांनीच गुलाबी थीम ही महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाला दिली. त्यांच्या सांगण्यावरूनच दादा गुलाबी जॅकेट पण घालायचे. आणि मध्यंतरी आपण बघितलं असेल की विधानसभेच्या निकालानंतर यश प्राप्त झाल्यावर ते दादाला देवगिरीवर भेटायला जाऊन मग दादांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी बुके पण दिला होता. ते नंतर दादांच्या विमान अपघातानंतर ज्यांचं तुम्ही नाव घेतलंय ते साधारण माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीच्या दिवसांपासून आजपर्यंत कुठंच दिसलेले नाहीत. म्हणजे मला अपेक्षा होती की AAIBच्या अहवालासंदर्भात ते काही कंटेंट देतील, DGCAच्या संदर्भात काहीतरी मीडिया कंटेंट देतील, सोशल मीडियावर एखादी अशी मोहीम चालवतील की दादांच्या विमानाचा घातपात झाला ही शंका महाराष्ट्राच्या मनात आहे, त्या संदर्भात काही पॉइंटर देतील. त्याच्यानंतर VSR व्हेंचर या विमानाच्या संदर्भात VK सिंगच्या संदर्भात काही माहिती देतील. पण आता 1.5 महिना उलटलाय, ते शोध मोहीम महाराष्ट्र पण घेण्याच्या तयारीत दिसते त्यांची की ते नेमके कुठे आहेत, ते महाराष्ट्रात आहेत की दिल्लीत आहेत. पक्षासाठी अजूनही काम करतायत? नाही, ते मला ज्यांनी त्यांना पक्षाचं कंत्राट दिलं होतं त्यांनाच ते माहीत. त्याबद्दल मी काय सांगणार. म्हणजे PR एजन्सीला कंत्राटी दिलं जातं ना, आणि त्याच्यामुळं ते कुठं दिल्लीत आहेत की देशाच्या बाहेर आहेत हे मला कळलं नाही. म्हणून मला आठवण आली आज त्यांची, तर ते कुठे गेलेत बाबा असं विचारलं. आता त्यांनी चिडू नये, रागवू नये की देखो तुम्हारे पार्टी का विधायक मुझे पूछ रहा है की मैं कहाँ हूं. तर मला त्यांची काळजी वाटते ना, ते कुठे आहेत. त्या काळजीपोटी मी ते तसं त्यांचा माझा संपर्क होत नाही, तर मी ट्विटरद्वारे समाज माध्यमांद्वारे त्यांना विचारतोय की ते कुठे आहेत. कारण अशा वेळेस त्यांची आम्हाला गरज आहे. दुःखात त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे, पण ते दुःखात कुठं सहभागी होताना दिसले नाहीत. किंवा अजितदादांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ते ज्यावेळेस गॉगल लावून बसले होते तिथे कदाचित त्यांच्या डोळ्यात प्रचंड अश्रू वेदना असतील, ते दिसून येत लोकांना, म्हणून त्यांनी गॉगल लावला असावा अशी आम्हाला वाटतं. म्हणून त्यांनी ॲटलिस्ट त्यांना सांत्वन भेटावं, कारण दादांच्या अवतीभोवती दादांच्या पक्ष कार्यालयात सर्वात जास्त तेच असायचे ना. म्हणून ते कुठे गेलेत अशा कठीण काळात. काही बोललेत का त्यांच्याशी, किंवा काही त्यांच्याशी बोलणं झालं का, भेटीगाठी झाल्या का? कारण निधनानंतर 1-2 वेळेस भेटीगाठी झाल्याचे काही फोटोज समोर आले होते. मला जेवढं माहिती आहे, निधनानंतर सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीपासून म्हणजे 4थ्या दिवसापासून आज तायगत ते कुठं महाराष्ट्रात नाहीत. बाकी ते कोणाशी संपर्कात आहेत वगैरे मला नाही माहित. ते आता ते त्यांना विचारा, कारण त्यांनी एका टीव्हीला मुलाखत देताना त्यांचं वाक्य आहे की हमारी भूमिका पर्दे के पीछे बडी है. असंच ना, काय पर्दे के पीछे, हा म्हणजे आम्ही पडद्याच्या मागे राहून काम करतो असं त्यांनी सांगितलं. तो फोटो होता माझ्याकडे, त्यांचे फोटो नाहीत, त्याच्यामुळे माझ्याकडे तो फोटो दिसला. मला गुगलवर सर्च करा तुम्ही त्यांचं नाव, तर ते दिसला, तो मी ट्विट केला. नागरी उड्डाण कार्यालय कारवाई का करत नाही हा प्रश्न नागरी उड्डाण कार्यालयाचं याचं उत्तर देऊ शकतं. मी महाराष्ट्राचा प्रश्न विचारतोय. काल मी तुम्हाला इथेच सांगितलं होतं की उद्याच्या म्हणजे आजच्या कामकाजामध्ये चर्चा होणार, पण परत अजितदादांचं दुर्दैव असं आहे की आजच्या कामकाजात पण चर्चा नाही. म्हणजे चर्चा लावूच नये हे का? असं आहे की शशिकांत शिंदे साहेबांनी सातत्यानं मागच्या आठवड्यात पाठपुरावा केला होता. सोमवारी चर्चा येणार, मग मंगळवारी चर्चा येणार, 2 दिवस स्किप झाले. आज मी आता कामकाज पाहतोय आजचं, त्यातही नाही. आजचा बुधवार आहे, मग आता गुरुवार शुक्रवार अधिवेशनाचा 3रा आठवडा संपणार, पुढच्या आठवड्यात 3-4 दिवस सुट्या आहेत, विषय मागं पडणार. चर्चा का होत नाही महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये हा सर्वात मोठा प्रश्न आहे. असा जर कोणता पडदा असेल की पडद्याच्या मागून चर्चा होत आहे, तर तो पडदा काढावा लागेल. आता त्या पडद्याच्या मागे काय आहे, पण चर्चा होणं अपेक्षित आहे. कारण नेता राज्याचा गेलाय, महाराष्ट्रातला इतका मोठा नेता, त्यांचं जाणं, ज्यांनी 40 वर्ष या विधान भवनमध्ये आपली जनतेची सेवा केली, आणि त्यांच्यावर साधी चर्चाही होऊ नये त्यांच्या विमान अपघातात,
काल आमदार अमित देशमुख साहेबांनी जे प्रश्न विचारले ना विधानसभेमध्ये, ते खरं आहे ना. राजशिष्टाचार विभाग जो असतो त्यांनी पण याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. आज आपण अर्थसंकल्पावर चर्चा केली, विमानतळं सुरक्षित असली पाहिजे. बारामतीच्या विमानतळाच्या बाबतीत किंवा जिथं ती एअर स्ट्रीप आहे त्या बाबतीत अगोदर सुरक्षा घेतली असती, तशी काळजी घेतली असती तर दादा आज आपल्यात असते. दादांनी अर्थसंकल्प मांडला असता, आम्हाला आनंद असता. पण हे असं का घडलं, याला जबाबदार कोण? राजशिष्टाचार खात्याने जो काही अद्यापही त्याबाबत खुलासा केलेला नाही, ते पण बाब गंभीर आहे. त्या संदर्भात माननीय विधानसभेचे सदस्य अमित देशमुख साहेबांनी काल खूप चांगले प्रश्न उपस्थित केले. आणि मला असं वाटते दादावर प्रेम करणाऱ्या खासदारांनी, आमदारांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी हाच प्रश्न महाराष्ट्रात रेटून धरावा जे अमित देशमुखांनी विचारले. विधानसभेमध्ये अधिक पहिले लक्षवेधी लागत होते, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांवर टीका झाली. नंतर नियमानुसार 3च अधिवेशनामध्ये पर डे लक्षवेधी लागत आहे. काल परत एकदा मिटिंग होऊन पूर्ववत झालेला आहे. म्हणजे अधिक आमदारांना संधी मिळेल बोलण्याची. तुम्ही किंवा रोहित पवार असेल या प्रश्नावर सातत्यानं आग्रह होता. तुम्ही म्हणताय की चर्चेची मागणी मागताय, रेटून धरताय. मात्र ही मागणी तुमची पूर्ण होत नाही, अपयश आहे. म्हणजे सत्ताधारी बघा, लक्षवेधी हा भाग जो असतो तो लक्षवेधी अधिवेशनाच्या 1 महिन्यापूर्वी हे विषय साधारण दिले जातात. तारांकित प्रश्नाचे विषय सुद्धा हे बॅलेटद्वारे दिले जातात, 31 प्रश्न, आणि त्यानंतर ती लक्षवेधी लागते. आता ज्यावेळेस आम्ही लक्षवेधीचे विषय दिले त्याच्यानंतर ही घटना घडली 28 जानेवारीची अजितदादांची. जर दादांची घटना अगोदर काही अशी घडली असती दुर्दैवी घटना आणि मग आम्हाला लक्षवेधी मागितले असते तर आमचा प्राधान्यक्रम विमान अपघाताला राहिला असता. हा एक भाग. दुसरा विषय जो आहे की वरच्या सभागृहामध्ये चर्चा, तर आता विरोधी पक्षाला स्थगन देण्याचा अधिकार असतो. स्थगन प्रस्ताव जर सभागृहानं स्वीकारला नाही तर अल्पकालीन चर्चा 93 कलम अंतर्गत घडून आणता येते. आता त्या चर्चेकरता माननीय सभापती तयार झाले. 2 दिवसांपासून त्याबाबत चर्चा सुरू आहे की ही चर्चा घ्या. काल परवा गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून याबाबत सविस्तर चर्चा करू. पण आजही 3ऱ्या दिवसाला ती चर्चा येत नाही. याची प्रचंड वेदना होते, प्रचंड दुःख वाटते, प्रचंड खंत वाटते. म्हणून लक्षवेधीचं आयुध असतं आमचं की त्या विषयाला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर लक्षवेधी, अर्धा तास चर्चा, अल्पकालीन चर्चा ही आयुधं असतात. पण दुर्दैवानं कुठल्याच आयुधामध्ये ही चर्चा होत नाहीये. हे महाराष्ट्रासमोर खेदानं सांगावं असं वाटतं. आज 11 मार्च आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस आहे. 11 मार्चला महाराजांचं जसं बलिदान झालं स्वराज्याकरता, अजितदादांनी सुद्धा जनसेवेसाठी दिलेलं एक प्रकारचं ते बलिदानच आहे. पण संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र चवताळून उठला होता आणि मग काही काळ गेल्यानंतर औरंगजेबाच्या तंबूचे कळस संताजी आणि धनाजींनी कापले होते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. अजितदादासारख्या माणसाच्या मृत्यूनंतर मला अजूनही त्या गोष्टीवर विश्वासच नाही की दादा आपल्यामध्ये नाहीत. पण अजितदादांच्या विमान अपघातानंतर महाराष्ट्र शांत का आहे हे पण इतिहासाला पडलेलं कोड आहे. नाही, त्यांचा प्रयत्न आहे की दिल्लीमध्ये सुद्धा लोकसभेमध्ये चर्चा घडून आली पाहिजे म्हणून ते विविध पक्षाच्या खासदारांना भेटतायत. माझ्या माहितीप्रमाणे काल ते सोनिया गांधीजींना भेटले, राहुल गांधीजींना भेटले आणि चांगला आहे त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तर तो चांगलाच प्रयत्न आहे कारण त्यांनी दिल्लीमध्ये प्रयत्न करणं खूप महत्वाचं होतं. राज्यसभा लोकसभेमध्ये हा मुद्दा आला पाहिजे आणि विधानसभा विधान परिषदेमध्ये आम्ही इकडे प्रयत्न करतोय. काही प्रकारे चर्चा जर झाली तर ती पटलावर येणं साहेब, आणि पटलावर आली तर त्याला गांभीर्यानं घेतलं जाईल आणि ती गांभीर्यानं घेतलं गेलं तर मग इन्क्वायरी AAIBचा फायनल अहवाल. काल आता आमच्या पक्षाचे सर्व आमदार स्मरणपत्र देऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले. ते कशाकरता भेटले की बाबा वस्तुनिष्ठ चौकशी झाली पाहिजे. मग हेच आम्ही म्हणतोय ना. तर ती चौकशीला टाइम बॉन्ड किती? आता 1.5 महिना, आता 2 महिने होतील 28 मार्चला. किती दिवस? पटकन आतापर्यंत एखाद्या गोष्टीचा निर्णय पटकन यायला पाहिजे. आणि काय माणूस, साधा माणूस जर गेला असता, एखादा बाबा आमच्यासारखा गरीब माणूस एखादा काही असं झालं असतं तर ठीक आहे, समजू शकलो असतं का 3 महिने लागते. पण अजितदादा गेलेत. याचं गांभीर्य मला असं वाटते सरकार म्हणून सरकारला असणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या पटलावरचे म्हणजे अजूनही हा प्रश्न आहे की गोजूबावीच्या माळरानावरचं गुपित किंवा घातपाताचं रहस्य हे काल पटलावर दडून जाता कामा नये. अजितदादासारख्या
मोठ्या नेत्यावर अन्याय होता कामा नये, त्याकरता आमची फाईट, आमची लढाई ही चालूच राहणार. तो हिंदी में जानना चाहेंगे, आपने एक ट्वीट करके सवाल चर्चेला तर obviously काय म्हणाला, या अनुषंगानं सभापती आहेत उपसभापती निलमताई मोरे आहेत, त्यांची भेट घेणार आहात का? घेतली मी 2 दिवस घेतली. काल पण गटनेत्याच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडला. ते आम्हाला कळलं ना काल की आज तो विषय येणार होता, पण आज नाही आहे. तर आता आज परत घेणार मी. मग उद्या विचार करेल मी आहे का, उद्या येणार नाही तर मग परवा विचारू. जिवंत आहो तोपर्यंत विचारत राहू. तो आता तेच आपल्याकडे उरलंय ना, दुसरं काय उरलंय. आपण जबरदस्ती तर करू शकत नाही. सभापतींना विनंती करू शकतो, उपसभापतींना विनंती करू शकतो. असं फोर्स करू शकत नाही की नाही नाही मला बोलूच द्या. आपली तेवढी ताकद नाही आहे. मग येत का नाही, चर्चा घडून आणायला काय हरकत नाही ना. आज मला सांगा, तो वॉर चालू आहे, वर्ल्ड वॉर. आता आज सिलेंडरची टंचाई आहे, गॅसचे दर वाढत आहेत, पेट्रोलचे, याच्यावर चर्चा येऊ शकते दुसऱ्या दिवसात. जेवढं वर्ल्ड वॉरमध्ये तिकडच्या लोकांचं नुकसान झालं ना, तिकडं अजितदादाच्या विमान अपघातानं महाराष्ट्राचं नुकसान झालंय. आणि महाराष्ट्राच्या नुकसानाच्या बाबतीत चर्चा होऊ द्या ना, झाली पाहिजे, त्याला काही अडचण नाही. आणि याच्यात जर काही कोणी काय खरं खोटं आहे एकदा जनतेसमोर येऊ द्या. अदृश्य करू शकत असेल, दृश्य शक्ती करू शकत असेल, ते मी नाही सांगू शकत, पण चर्चा होणं महत्वाची आहे. सर, आपने कहा कि मिसिंग है, एक आदमी का नाम लेके ट्वीट किया है, क्या कहना? मैंने किसी आदमी का नाम नहीं लिया, मैंने एक फोटो डाला है और पूछ रहा हूं मैं नहीं पूछ रहा, महाराष्ट्र पूछ रहा है कि ये नेक बंदा अभी कहाँ है. ये वही बंदा था जब विधानसभा के चुनाव के नतीजे आए थे तो अजीत दादा को गुलदस्ता देकर उनके कंधे पे हाथ रखने की जरूरत की थी इन्होंने. और उस वक्त मैंने कहा था, यू आर नॉट सोल्जर, यू आर सैलरी सोल्जर, एंड दैट इज डिफरेंट बिटवीन 2 वर्ड्स, सोल्जर एंड सैलरी सोल्जर. सो अभी वो कहाँ है? यानी जब अजीत दादा के फ्लाइट क्रैश का एक हादसा हुआ, उसके बाद तीसरे दिन महाराष्ट्र के डिप्टी सीएम, पहले महिला डिप्टी सीएम करके सुनेत्रा वहिनी ने जो शपथ विधि समारोह में हिस्सा लिया था, उन्होंने शपथ ग्रहण की थी. वहां से आज तक ये महाशय कहीं दिखते नहीं. और उनका फोटो भी मुझे वही मिला गूगल पे कि पडद्यामागे आम्ही काहीतरी करतोय, ऐसा कुछ फोटो है, वो मुलाकात दे रहे हैं. लेकिन अभी वो कहाँ है? दे आर PR फ्रॉम और पार्टी. तो अभी उनको ढूंढना तो पड़ेगा. महाराष्ट्र से आपको बड़ा लगाव था, आप चंडीगढ़ से थे, आप महाराष्ट्र के बाहर से थे, तो अब महाराष्ट्र की जनता पूछ रही है कि दादा कहाँ है. तो आप कंटेंट दो मीडिया को कि दादा कहाँ है. और डीजीसी ने किस तरीके से VSR वेंचर को बैकअप दिया है, VSR वेंचर के लोगों ने किस तरीके से ये फ्लाइट क्रैश किया है, AAIB ने जो 23 पेज का अहवाल दिया है वो किस तरीके से गलत है, ये कंटेंट देने की जिम्मेदारी उनपे थी सैलरी लेकर. लेकिन आज वो कहीं दिखते नहीं, इसलिए हमें उनकी याद आ गई. तो मेरे पास उनका पर्सनल कांटेक्ट नंबर नहीं और मेरा कांटेक्ट भी नहीं था, इसलिए मैंने सोशल मीडिया प्लेटफॉर्म द्वारा पूछा कि बहती हवा सा था वो, कहाँ गया, उसे ढूंढो. कल रोहित पवार जाके सोनिया गांधी से मिले, जाके अधिकार के मामले में चर्चा की. नहीं, उनका मैं अभिनंदन करना चाहता हूं कि कम से कम दिल्ली में जाके सभी पार्टियों के सांसदों से वो मिल रहे हैं. सोनिया गांधी जी से मिले, आम आदमी पार्टी के लोगों से मिले, राहुल गांधी जी से मिले और सारे कई सांसदों से वो मिले. उनकी कोशिश है कि दिल्ली के दोनों सदनों में इस बात की चर्चा होनी चाहिए. जिस तरीके से फ्लाइट क्रैश हुआ, जिस तरीके से अजीत दादा जैसे बड़े नेता का फ्लाइट क्रैश होता है, उस पर कोई चर्चा नहीं हो सकती या FIR भी पुलिस लेती नहीं. तो इसके बारे में ऊपर के सदन में कोशिश है उनकी, सांसद और राज्यसभा लोकसभा दोनों में चर्चा लगाने की. तो उनका मैं अभिनंदन करता हूं. लेकिन इधर महाराष्ट्र में विधानसभा और विधान परिषद दोनों जगह ये चर्चा आनी चाहिए, इसलिए भी हमारा प्रयास जारी है. सभी नेताओं से मिल रहे हैं, लेकिन जाके अमित शाह और प्रधानमंत्री से मिलकर बातचीत करने का कुछ नहीं, अभी उसके बारे में उनको पता है क्योंकि वो खुद 3-4 दिन से दिल्ली में है. वो कोशिश कर रहे हैं दोनों को, माननीय मोदी जी को मिलने की, माननीय अमित शाह जी को मिलने की. लेकिन उनके अपॉइंटमेंट मिलने के बाद ही वो मिलेंगे. आपने कहा कि सिलेंडर की कमी हो गई है, तेल की कमी है, उसमें चर्चा होती है, लेकिन ज्यादा प्लेन क्रैश में चर्चा होती है. ये महाराष्ट्र का दुर्भाग्य है. वर्ल्ड वॉर शुरू हो चुका है और जो वर्ल्ड वॉर में अभी जो शॉर्ट आ रहा है, घरगुती गैस सिलेंडर हो या फिर फ्यूल अभी बढ़ेगा, उसके रेट बढ़ेंगे, इस पे सदन में चर्चा हो रही. लेकिन 1 महीना पहले जो हादसा महाराष्ट्र में हुआ, उस पे सदन में चर्चा नहीं होती. क्रिकेट पे चर्चा होती है
और मैं महाराष्ट्र गवर्नमेंट से ये भी कहना चाहूंगा कि बीसीसीआई ने 131 करोड़ रुपए क्रिकेट वालों को दिए। अभी उनको कुछ बख्शिशों या प्राइज की खैरात देने की कोई जरूरत नहीं, बिकॉज इंडिया के सभी प्लेयर जो है वो इकोनॉमिकली स्टेब्लिश है। देना होगा तो किसानों के झोली में कुछ डालिए, क्रिकेटरों को कोई देने की जरूरत नहीं, ना उनका कोई अभिनंदन करने की जरूरत है। वो मैच जीते उसके लिए उनका अभिनंदन, लेकिन इसका मतलब ये नहीं होता कि वहां बैठ के मैच वीके सिंह देख रहा होगा और दूसरी तरफ मैच जीतने के बाद जैसे हमने पूरा यानी पूरा जीत ही लिया, अब कोई समस्या भारत में रही नहीं, ऐसा नहीं होता है। तो खेल एक खेल होता है, इसीलिए उनकी चर्चा भी सदन में होती है, ये चर्चा भी सदन में होती है, लेकिन अजीत दादा जैसे नेता की चर्चा सदन में क्यों नहीं होती? मुझे लगता है इससे बड़ा महाराष्ट्र का दुर्भाग्य कोई होने से। कारण 8 मार्चला जागतिक महिला दिन झाला आणि महाराष्ट्र सरकारला लाडक्या बहिणींना सुद्धा एक गोड गिफ्ट द्यायचं होतं। त्यामुळे आदरणीय सुनेत्रा वहिनींनी ज्या काही महिला आपल्या एमएमआर रिजनमध्ये काम करतात त्यांना घरी जायला लेट होतं, घरी बाळ असतं, घरी आणखी कुटुंबाच्या समस्या असतात, त्यामुळे कम अर्ली अँड गो अर्ली, पाऊण तास जर त्या लवकर आल्या तर लवकर जाण्याची एक ही दिलेली आहे। आणि प्रसूती रजा माझ्या माहितीप्रमाणे 9 महिन्याची त्यांनी दिलेली आहे। ही खूप चांगला निर्णय महिलांच्या दृष्टिकोनातून झालाय आणि त्याच्यामुळं सर्व राज्यामध्ये विशेषतः मुंबई एमएमआर रिजन मधल्या सर्व महिला ह्या नक्कीच आनंदी असतील। आमच्या महिला भगिनी सुनेत्रा वहिनींनी घेतलेल्या या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो। मी ते आमचे पक्षाचे पीआर होते ना, त्यांचं नाव मला घ्यायचं नाही आहे, पण ते आमच्या पक्षाला गुलाबी कंटेंट जो दिला, गुलाबी थीम म्हणजे स्टेज गुलाबी, जॅकेट गुलाबी, बलून गुलाबी, बोर्ड गुलाबी, फ्लॅग्स गुलाबी, तर ते पहिल्या दिवसांपासून म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांना लॉन्च केलं होतं पक्षाने। नंतर विधानसभेचा निकाल आला, विधानसभेमध्ये अजितदादांच्या मेहनतीमुळे महाराष्ट्रात 40-41 आमदार निवडून आले आणि नंतर ते बुके घेऊन दादांकडे गेले। त्यांनी दादांच्या खांद्यावर हातही ठेवला होता, त्याचं उत्तर पण मी माझ्या पद्धतीने दिलं होतं, त्या उत्तराला मला पण उत्तर मिळालं। आणि आता अजितदादांच्या अशा विमान दुर्घटनेनंतर ते कुठंच दिसत नाहीत, म्हणून मला त्यांची आठवण आली। माझ्याकडे त्यांचा पर्सनल नंबर नव्हता, म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचारलं की हे महाशय कुठे आहेत, आणि ते दिल्लीत आहेत, तर त्यांनी महाराष्ट्रात यावं, कारण आमचा पक्ष त्यांना मिस करतोय आता मोठ्या प्रमाणात। नाही, माझं शिवचरण माळी जे पिंकी माळीचे वडील आहेत, काल त्यांचं बोलणं झालं, पण मी सभागृहात होतो। त्यांनी डिस्चार्ज घेतला, त्यांच्या पत्नी ज्या ऍडमिट होत्या त्यांना मदत भेटली नाही। सरकारकडून गिरीश महाजन साहेबांनी मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडल्यानंतर सभागृहामध्ये उत्तर दिलं होतं, पण ते तिथं त्यांना ती मदत पोहोचली नसल्याचं पिंकी माळीच्या वडिलांनी सांगितलं। राहिला प्रश्न व्हीएसआर कंपनीचा, तर व्हीएसआरचा मालक त्यांना धमक्या देतोय ना, तर तो मदत काय करणार? त्याच्यामुळे त्याच्या धमकीची पण गांभीर्यानं दखल घेऊन त्या परिवाराला पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे, अशी मागणी पण पत्राद्वारे मी करणार आहे। काल मी पत्र तयार केलंय, आज मी माननीय गृहमंत्र्यांना ते देईल। ठीक आहे। अमोलजी